या ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिससाठी हा स्पेशल ऑलिम्पिक मी मानतो. का त्याचे दोन कारण आहे. एक, पहिल्यांदा दोन्ही टीम चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही टीम क्वालिफाय झाले. ते अजूनपर्यंत इतके ऑलिम्पिक झाले, पण टेबल टेनिस खेळाडूला हा सौभाग्य टू बी द फ्लॅग बॅरर हा कधी कोणालाही भेटला नाही. आणि तो शरद कमलला भेटला आहे आणि अनाऊन्स झाले ते एवढं काही हलचल नव्हती. मला फेडरेशनची फोन आला की असं असं क्वालिफिकेशन आहे इस्लामाबादमध्ये आणि तुम्हाला जायचं आहे आणि तुमचे एअरफेअर तुम्ही भरायचं आहे. ऑन पेपर टेबल टेनिस मेडल प्रॉस्पेक्ट नव्हताच, म्हणजे पार्टिसिपेशन असं त्याने 88मध्ये तो असंच होतं, कारण आमची रँकिंगच टॉप 50मध्ये नव्हती, तर तुमचं मेडल जिंकायचे चान्सेस कमी असतात. ऑलिम्पिक विलेजमध्ये खूप फॅसिलिटीज असते, ते आपण अट्रॅक्शन पण होऊ शकतो, डिस्ट्रॅक्शन पण होऊ शकतो. नमस्कार. स्पोर्ट्स कट्टावर या कट्ट्यावरच्या गप्पांच्या एका विशेष भागात एका विशेष अतिथीबरोबर तुम्हा सर्वांचं विशेष स्वागत. मित्रहो, वारा आहे ऑलिम्पिक्सचं आणि आज स्पोर्ट्स कट्ट्यावर टेबल टेनिसशी असोसिएटेड एक विशेष अतिथी आले. तुम्ही सगळे त्यांना ओळखता. 2 वेळा ऑलिम्पिक्सला खेळाडू म्हणून गेलेले कमलेश मेहता सर आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत. कमलेश सर, स्वागत आहे स्पोर्ट्स कट्ट्यावर. नमस्कार. कमलेश सरांबद्दल जास्त काही सांगायची गरज नाही. त्यांची रेकॉर्ड 8 नॅशनल टायटल्स तुम्हाला माहिती आहेत. मी उल्लेख केल्याप्रमाणे 2 वेळा ते ऑलिम्पिकला खेळाडू म्हणून गेले. तेव्हा ते ऑलिम्पियन होते, 1992 मध्ये होते. त्यांनी तिकडे एक चमत्कार घडवला, तुम्हाला फार जणांना माहिती नसेल तो. त्याच्यानंतर 2004 साली कमलेश सर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून ऑलिम्पिक्सला गेले होते. आणि आता 2024ला जेव्हा भारतीय संघ पहिल्यांदा सांघिक प्रकारात, ज्याला मराठीत तुम्ही काय म्हणता, टीम चॅम्पियनशिप मध्ये भारताचे पुरुष आणि महिला संघ खेळणार आहेत, तेव्हा कमलेश सर आहेत टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी. कमलेश सर, कुठून सुरुवात करायची? 24 2004 92 88 कुठून करा काय? ऑलिम्पिक आहे, राईट. आज आपण मिलेनियल्सचा अटेन्शन स्पॅन कमी असतो वगैरे म्हणतात, त्याच्यामुळे 2024 पासून सुरुवात करू. पर्सनली, ओके, हे बाजूला ठेवूया की तुम्ही आता TTFI सेक्रेटरी आहात. पर्सनली भारतीय टेबल टेनिसचा टॉर्च बेरर शरद कमल येईपर्यंत, जोपर्यंत ते जे सगळं बॅगेज आहे, तो जो सगळा प्रवास आहे तुमचा, त्या याच्यात टीम चॅम्पियनशिप मध्ये क्वालिफाय करणं भारतीय संघाने ही किती मोठी अचीवमेंट वाटते तुम्हाला? या ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिससाठी हा स्पेशल ऑलिम्पिक मी मानतो. का त्याचे दोन कारण आहे. एक, पहिल्यांदा दोन्ही टीम चॅम्पियनशिपमध्ये दोन्ही टीम क्वालिफाय झाले, म्हणजे टॉप 16मध्ये यायला. आणि ते क्वालिफाय करण्यास सोपं नव्हतं, कारण त्याचा मागे पूर्ण 4-5 वर्षाची मेहनत आहे प्लेयर्सची, त्यांचे कोचेसची, त्यांचे पेरेंट्स. मेन तो मी त्यांचे वडिलांना आणि खास हे म्हणतो, कारण सर्वात माझं असं मानणं आहे की खेळाडूच्या मागे जे सॅक्रिफाईस, मेजर सॅक्रिफाईस आणि सायलेंट सॅक्रिफाईस जे करतात, ते पेरेंट्स आणि फॅमिली मेंबर्स असतात. तर प्लेयर्स नंतर येतात, नंतर त्यांचे कोचेस, त्यांचे कलिग्स, आणि आता मुख्य भाग जे खेळतात ते आहे गव्हर्मेंट, स्पोर्ट्स मिनिस्ट्री आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया. आमच्या वेळी जे आम्हालाही सपोर्ट मिळालंच आहे, पण आता जे सपोर्ट, जे प्रोफेशनल सपोर्ट आणि प्रॅक्टिकल सपोर्ट जे प्लेयरला देतात, ते एकदमच वाढलेलं आहे. आणि इट इज व्हेरी ॲप्रिशिएबल, आय वुड से. आणि ऑफकोर्स सोशल मीडिया आणि मीडिया पण आता एकदम महत्त्वाचा भाग हे करतं, कारण एक कोणीतरी चांगलं खेळलं तर लोकांपर्यंत जाते ते मेसेज, आणि ते दॅन दॅट इज मोटिवेटिंग ऑल्सो. अँड देन ते प्लेयर्सला हे करतात की मला अजून करायचं आहे, म्हणून ते ॲस्पायर करतात. तर हे दोन आहे. आणि दुसरं आणि महत्त्वाचं जे आहे
की अजूनपर्यंत इतके ऑलिम्पिक झाले, पण टेबल टेनिस खेळाडूला हा सौभाग्य टू बी द फ्लॅग बॅरर हा कधी कोणालाही भेटला नाही. आणि तो शरद कमलला भेटला आहे. आणि शरद कमलची जे कीर्ती आहे, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, आता 20 वर्ष, 21 वर्ष झाले, 21-22 वर्ष झाले तो भारताकडून खेळतोय. आणि मध्ये मध्ये त्याला इंजुरी पण खूप झाली होती. त्या कमबॅक स्टोरी त्यांची खूपच मोटिवेटिंग आणि इन्स्पायरिंग आहे. आता 10 रेकॉर्ड नॅशनल चॅम्पियनशिप जिंकला आहे. लास्ट कॉमनवेल्थमध्ये एवढं छान त्याची हे केलं आणि मेरिटोरियसली त्याला हा मिळाला आहे ना, ते मला वाटतं सर्व मोठा गर्व टेबल टेनिस परिवारसाठी आहे. माझा प्रश्न तुम्ही पुढचा तोच होता की शरद कमल तुमच्यानंतर गेली 2 दशकं भारतीय टेबल टेनिसचा फ्लॅग बेरर आहे. तो आता भारताच्या ऑलिम्पिक कॉन्टिंजेंटचा फ्लॅग बेरर ऑफिशियली असणार आहे. तर त्याचं महत्व तुम्ही सांगितलंच, पण शरदच्या बाबतीत तुम्ही सांगा नक्की, म्हणजे सिक्रेट काय आहे? कारण काय सर, तुमच्या पिढीला, तुम्ही अर्ली 80s पासून मिड 90s पर्यंत तुमच्या पिढीला बियॉन्ड द पॉइंट नोकरी सांभाळत नॅशनल चॅम्पियनशिप्स आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा सॅफ किंवा एशियन चॅम्पियनशिप्स आणि वर्ल्ड सर्किट जे काही लिमिटेड एक्सपोजर मिळेल, याच्या पलीकडे अँबिशन ठेवायला स्कोप नव्हता. तुम्हाला विचारच करता तेव्हा येणंच अवघड होतं. त्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्या इव्हॉल्व्ह होत असताना तो स्वतः टॉपला त्याने मेंटेन केलं. त्याचं सिक्रेट काय? आता सिक्रेट म्हणजे असं काहीतरी सिक्रेट नाही मी सांगू की या पोझिशनवर पोहोचायसाठी तुम्हाला अप्रतिम मतलब खूपच कठीण प्रयत्न आणि कंटिन्युअस. म्हणजे आज 20 वर्ष तो इंडियासाठी खेळतोय. किती अपडाऊन झाले. म्हणजे तो एकदम डॉमिनेट करत होता यावेळी. पहिले जे नव्हतं, नंतर ते डॉमिनेट करायला लागलं. त्यात खूप 2-3-4 वर्ष त्याने डॉमिनेट केलं इंडियन टेबल. आणि नंतर ते तो हारायला पण लागला आणि परत आला, परत गेला. म्हणजे त्याचं अपडाऊन खूप झाले आहे. एक आणि सर्वात मोठा जे ॲट द एज ऑफ 34 त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जो एकदम चांगला खेळत होता, त्या प्री क्वार्टर फायनल्समध्ये त्याचे पाय मोडला त्यांनी. आणि तो म्हणजे त्यावेळी डॉक्टरने असं केलं की हा परत खेळू शकणार की नाही ते हे सांगू शकत नव्हतं. आणि 1 महिना तो हॉस्पिटलमध्ये होता. त्यानंतर 3 महिना खेळू शकत नव्हता. 6 महिन्यानंतर हळूहळू सुरू केलं. आणि शरद इज जरा वेल बिल्ट आहे. पण पायावर हे जे इंजरी झालं ते वेल बिल्ट असताना ते जास्त बरोबर प्रॉब्लेम होऊ शकत. पण हळूहळू तो एकदम स्ट्रॉंग झाला. आणि आता ही इज द परफॉर्मिंग द बेस्ट, स्पेअरहेडिंग द इंडियन टीम. या ॲट द एज ऑफ 42 ही इज द हायेस्ट इंटरनॅशनल रँक इन टॉप 50 इन अ स्पोर्ट. जे सगळे रिसर्च जे करतात ते हे मानतात की टेबल टेनिस इज अर्ली स्पेशलायझेशन स्पोर्ट. पण त्या स्पोर्ट्समध्ये ॲट दिस एज ही फिटनेस मेंटेन केलं आहे, परफॉर्मन्स एकदम छान. आणि एवढा मोठा त्याला गर्व त्याच्या ऐवजी आम्हाला पण मिळाला आहे. आणि दुसरं एक आहे की आमच्या वेळी आम्ही इंडियामध्येच खेळत होतो. आम्हाला इंटरनॅशनल लीगमध्ये जाण्यासाठी एवढी सुविधा, परमिशन्स वगैरे खूप लागत होते. फॉरेन एक्सचेंजची परमिशन असते, फेडरेशनची परमिशन. आता ते खूप छान झालं आहे आणि आता खूप लोक तिकडे खेळतात. कारण त्याच्या शरदचे जे पहिले जे चेतन बबूर होते, सुजय घोरपडे, एस रमन, ते स्वीडनला सुरू केलं. तर ते एक गायडन्स मिळाला त्याला. आणि तो सुरू केलं त्याने स्वीडनमध्ये खेळायला. नंतर तो जर्मनीमध्ये जास्तीत जास्त वर्ष जो जर्मन जो लीग आहे ते सर्वात मोठी लीग मानली जाते टेबल टेनिसमध्ये. मेक्का ऑफ टेबल टेनिस बोलतात की जर्मन लीग, बंडेसलिगा. तर बंडेसलिगामध्ये तो लोअर लेवलमध्ये खेळतो. नंतर हायर लेवल आणि टॉप लेवलमध्ये खेळला आणि जिंकला पण आहे त्याच्या टीमसाठी. आणि तो टीमो बॉल वगैरे त्याचे टीम मेंबर होते. आणि हा कमीत कमी आय थिंक 15 वर्ष त्यांनी हे सॅक्रिफाईस केलं आहे. युरोपमध्ये खेळला आहे. आणि हे सगळं सॅक्रिफाईस केलं, फॅमिलीशी दूर राहायचं हे एवढं सोपं नाही. आणि हे सगळं केलं आहे. आणि मुख्य गोष्ट हे सांगायला की तो खेळाडू तर आहेच चांगला,
पण ॲज अ टीम मेंबर त्याचे बिहेवियर टीममध्ये खूप चांगली आहे. एवढा मोठा प्लेयर असतानाही तो यंग प्लेयरला जसं मोटिवेट करतो, जसं त्याच्याशी बोलतोय आणि ते त्यांना असं वाटू देत नाही की ते लोक इन्फिरियर आहे की तुम्ही खूप सुपिरियर आहे. तर ही कॅरीज एव्हरीवन टुगेदर अँड आय थिंक दॅट इज अ सिक्रेट. राईट. शरदबद्दल बोललो आपण, पण आपण जाऊया कमलेश मेहतांच्या इरामध्ये. 1988 साली तुम्ही ऑलरेडी इंडियातले टॉप टेबल टेनिस प्लेअर याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं, पण ऑलिम्पिक्समध्ये टेबल टेनिसचा समावेश झालेला आहे आणि तिथे आता आपल्याला पोचायचं आहे. हे कळलं कधी आणि ते घडून कसं आलं? टेबल टेनिस जेव्हा ऑलिम्पिकमध्ये आला ना, त्याला एवढं काही फार बदल वाटला नव्हता मला. ऑलिम्पिकमध्ये हा एक टुर्नामेंट आहे असं म्हणून. तर ऑलिम्पिकचे जेव्हा क्वालिफाईंग अनाऊन्स झाले ते एवढं काही हलचल नव्हती. मला फेडरेशनशी फोन आला की असं असं क्वालिफिकेशन आहे इस्लामाबादमध्ये आणि तुम्हाला जायचं आहे आणि तुमचे एअरफेअर तुम्ही भरायचं आहे जायला. तो मी म्हणालो नाही थँक्यू मला सिलेक्ट केलं, पण जर मला मेरिटमध्ये जायचं तर मी एअरफेअर भरणार नाही. मी बोलतो नाही एअरफेअर फक्त 5,000 रुपये आहे, तर तुम्ही तुमच्या बँकला विचारून करा ना. त्यांनी रिक्वेस्ट केली. तर मला की साहेब मला माफ करा, तुम्ही सांगतात ते मला चांगलं वाटलं, पण मी बँकला पण विचारणार नाही, कारण मला वाटतं की मी जर माझ्या देशासाठी खेळतो तर मला एअरफेअर का भरायचं. हा ट्रेनिंगसाठी असलं तर ठीक आहे, कारण मी काय ते शिकणार, पण तो मी असं सांगितलं की तुम्ही दुसरं कोणाला पाठवा. असं झालं. 2-3 दिवस झाले असं बोलल्यानंतर त्यांनी केलं की नाही आम्हाला असं वाटतं की तू जायला हवं आणि ठीक आहे एअरफेअर आम्ही भरू नंतर. आणि तसं मी पहिल्यांदा क्वालिफाईंगसाठी गेलो आणि मी तिकडे गेलो आणि मी क्वालिफाय झालो. 9 कंट्रीचा हा साऊथ वेस्ट एशिया होता आणि त्यातले सगळे खेळाडू आले होते. एक देशावरून 3 मॅक्झिमम आपण पाठवू शकत होते. तर तेवढे खेळाडू होते आणि ते राऊंड रॉबिन फर्स्ट स्टेज होतं, नंतर नॉकआउट होतं आणि एकच खेळाडू क्वालिफाय होणार होता आणि मी जाणार नव्हतो आणि पण मी गेलो होतो. देवाचा काहीतरी संदेश असेल असं मला वाटतोय आणि मी क्वालिफाय झालो आणि तसं मी इंडियासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिला खेळलो. एअरफेअर मिळालं का पण? हो. नो ते एअरफेअर तसं त्यांनी रिक्वेस्ट केली होती. दॅट इज फाईन. असं काही नंतर बघू म्हटल्यानंतर इंडियन स्पोर्टमध्ये ना ते असं नव्हतं. ते तेव्हाही आणि आत्ताही फेडरेशन जरा गडबडच करतात ना. माझ्याशी असं जेव्हा सांगितलं होतं, जे मिस्टर MC चव्हाण होते, त्यांनी जेव्हा सांगितलं की मी हे करणार तर बरोबर केलं आहे. पितामह भारतीय टेबल टेनिस. त्यांनी टेबल टेनिसच्या ॲडमिशनचे खूप बदल आणले आणि खूप ॲक्टिव्हमध्ये जी इंटरनॅशनल टुर्नामेंट त्यांच्या हे काळामध्ये त्यांनी भारतात आणली. राईट. सेऊलमध्ये सर ऑलिम्पिक विलेजमध्ये जाणं, तेव्हा ते पहिल्यांदा ऑलिम्पिक्स, जसं आपण आधी मी उल्लेख केला की फार ॲम्बिशन स्कोपच नव्हता. म्हणजे असं नाही की ॲबिलिटी होती नव्हती हा वेगळाच मुद्दा, पण तेव्हाचा भारत, तेव्हाचं तुमचं जगच असं होतं की फार पुढचा विचार करणं अलाउडच नव्हतं ना इन सो मेनी वेज. अलाउड नव्हतं असं नाही, मी सांगू शकतो की असं नाही की ते खेळाडूवर डिपेंड होतं की तुम्हाला काय करायचं आहे. माझ्या मनात होतं की मला काही करायचं आहे आणि काही म्हणजे काही होऊ शकतो. म्हणजे कारण माझं हे मानणं आहे की ऑन पेपर टेबल टेनिस मेडल प्रॉस्पेक्ट नव्हताच. म्हणजे पार्टिसिपेशन असं त्याने 88मध्ये तो असंच होतं, कारण आमची रँकिंगच टॉप 50मध्ये नव्हती, तर तुमचं मेडल जिंकायचं चान्सेस कमीच असतात. तर पण मला असं होतं की मला काही करायचं आहे आणि ऑलिम्पिकमध्ये काही करायचं आहे. म्हणजे कुठल्याही टुर्नामेंटमध्ये जातो तर मला असं ह्या टुर्नामेंटमध्ये काहीतरी एक मोठं काहीतरी करायचं, असं एक स्वतःचा हे ॲस्पिरेशन घडावं लागतं आणि तसंच मी जात होतो. तो ऑपॉर्च्युनिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे कमी होतं, पण मला हे नाही, पण त्याऐवजी धीरे धीरे ते वाढत होते. म्हणजे आमच्या पुढची पिढी म्हणजे तेवढी पण फॅसिलिटीज नव्हती, तर आम्हाला जे मिळाली ते त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि आता ते पिढीला जे मिळते
ते आमच्यापेक्षा जास्त आहे आणि आम्ही ते द हॅपी थिंग टू बी अबाउट दॅट की इट इज प्रोग्रेसिंग फॅसिलिटीज. तो तसं डिफिकल्टीज तसं आज पण आहे आणि तेव्हा पण होती. फक्त ॲज अ प्लेयर यू हॅव टू ओव्हरकम इट. राईट. सेऊलमधली ऑन द टेबल ऑलिम्पिक विलेजमधली प्रवासामधली कुठलीही तुम्हाला एक किंवा दोन आठवणी ज्या तुम्हाला कायम राहिल्यात तुमच्यावर, असं काही? सोलचा अगोदर आम्हाला म्हणजे ह्या जेव्हा ट्रेनिंग होते तर मला एक आठवण होतं की त्यावेळी जेव्हा मी क्वालिफाय झालो तर आम्हाला ते काय स्पोर्ट्स सायन्स हे काही माहीतच नव्हतं. डायट की फिजिकल फिटनेस की ॲनालाइज करायचं तुमचं. तो मी आय वॉज लकी की त्यावेळी पिरामल हॉस्पिटलमध्ये एक स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुरू झालं होतं. ओके. आणि डॉक्टर स्वाती पिरामल च्या अंडर, आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं समोरून की तुम्ही क्वालिफाय झाले तर आम्ही तुम्हाला इकडे ट्रेन करू. तो म्हणजे 2 महिना अगोदर मला तिकडे मी जायचं तिकडे सकाळी. म्हणजे सकाळी त्यांनी पहिल्यांदा त्यांनी सगळं ॲनालाइज केलं की तुम्ही काय काय खातात, केवढा पाणी पितात, कितना शुगर वगैरे ते ॲनालाइज करतात ना. तर आम्हाला सांगितलं की तुम्ही जे काही खाता पिता ते लिहा. असं काही केलंच नव्हतं. सुरुवाती जरा हे वाटलं पण आम्ही केलं. 3-4 दिवस ते डेटा घेतलं. त्यानंतर खूप एक लेटेस्ट मशीन आलं होतं, सायबॅक्स मशीन म्हणून होतं. सो ते मसल स्ट्रेंथ वगैरे सगळं ॲनालाइज केलं त्यांनी. आणि मला आठवण आहे की त्यावेळी एक फॉरेनची कोई फिजिकल ट्रेनर आले होते, फिजिओ, आणि त्यांनी पहिल्यांदा मला जे सर्किट ट्रेनिंगचा एक्सपोजर तिकडे मिळाला. म्हणजे शी वॉज अ लेडी, she was elder than us. We were active sports person, but she was fitter than us. We would get tired, but नाही. आणि तो वेट ट्रेनिंग आणि हे कॉम्बिनेशन ऑफ दिस सर्किट ट्रेनिंग दोन्ही आम्हाला त्यांनी शिकवलं. आणि मी रेग्युलरली करत होता. आणि त्यावेळी मी एकदम योगा पण करत होता. तो मला योगा शिकवणारे एक फॉर्मर बॅडमिंटन युनिव्हर्सिटी चॅम्पियन सुनील वकील होते. हिंदू जिमखानामध्ये आम्ही मित्र होते, आम्ही कलिग्स होते राधा. तर मला एक दिवस म्हणाला, तू योगा करणार का? तर असं काही करणार, तुला येते का? म्हणलं मला माहीत नाही. आणि त्यावेळी मिथ होतं की योगा म्हणजे तुम्ही जर बरोबर नाही केलं की तुम्हाला उलटा इफेक्ट होतो. आणि त्यांनी मला BKS अय्यंगारचं योगा आणि ते योगा आसनावर जोर दिलं जे टेबल टेनिससाठी बेनिफिशियल हो. तर हे तिन्ही मी करत होतो, म्हणून माझं फिटनेस लेवल खूप वाढलं. आणि त्यासाठी आय वॉज एबल टू ट्रेन मोर ऑल्सो. आणि ट्रेन जास्त झालं की परफॉर्मन्स पण चांगलं होतं. आणि आम्ही त्यावेळी गव्हर्नमेंटने टुर्नामेंटच्या ऑलिम्पिकच्या अगोदर वर्षा भोगले आले होते त्यावेळी. माटुंगा जिमखानामध्ये आमचे ट्रेनिंगचे व्हिडिओ वगैरे घेतले, इंटरव्ह्यू घेतले. ते हा सगळं कधी आम्ही बघितलं नव्हतं जास्त ते ऑलिम्पिक्सच्या साठी. आणि खूप अलग अलग मीडिया येत होते. आणि प्रिपरेशनसाठी गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं तुम्ही कुठे जायला पाहिजेत. आम्ही चायनामध्ये ट्रेनिंगला गेलो होतो, मी आणि सुजय घोरपडे दोन्ही. आम्ही तिकडे 21 दिवसची ट्रेनिंग आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली ऑलिम्पिक्समध्ये गेलो होतो. तर त्यासाठी आमचे प्रिपरेशन खूप चांगली होती असं मला वाटते. आणि त्यावेळी फॉर्मॅट वॉज 8 प्लेयर एक ग्रुपमध्ये आणि आम्हाला 7 मॅचेस खेळायची होती. आणि त्यात माझी पोझिशन होती काहीतरी 44 रँक्ड. राईट. आणि मी फिनिश केलं जॉईंट 17. लवली. तर नाही, जॉईंट 24, सॉरी. ओके, अमेझिंग. सर, हर्षा भोगल्यांचा तुम्ही उल्लेख केला म्हणून एकदा प्लग करतो. हर्षा भोगल्यांनी कमलेश सरांचा इंटरव्ह्यू केलाय. हर्षा भोगल्यांचा इंटरव्ह्यू तुम्हाला स्पोर्ट्स कट्ट्यावर बघायला मिळेल, त्यांच्या ओव्हरऑल समालोचनाच्या प्रवासाबद्दलचा. पण सर, कमिंग बॅक टू 88 मध्ये ते जे काय लेसन्स आहेत की क्वालिफाय झाल्यापासून तिथे पोचेपर्यंत, त्याचा तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या तुमच्या रोल्समध्ये कितपत फायदा झालाय? मग स्पोर्ट्स सायन्सची ओळख म्हणलात, मीडिया एक्सपोजर
की इनडिरेक्टली मीडिया ट्रेनिंग झालं, चायनातला कॅम्प, या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर कायम इनएडव्हर्टंटली त्या लक्षात राहून त्याचा फायदा झाला असं वाटतं? खूप खूप फायदा झाला, कारण बघा योगा केल्यावर माझा खूप फायदा झाला. एक तर इंजरी माझे कमी झाले होते, फ्लेक्सिबिलिटी वाढली होती, आणि रिफ्लेक्स, टेबल टेनिसमध्ये रिफ्लेक्स तुमचे इट्स अ रिफ्लेक्स गेम ॲज वेल. तर हे सगळं फायदा, आणि कॉन्सन्ट्रेशन आणि माइंड जरा हे होतं, तर मला खूप फायदा झाला योग करून. आणि हे सर्किट ट्रेनिंग त्यानंतर ॲज अ कोच ऑल्सो मला खूप फायदा झाला, की प्लेयरला फिटनेस वाढायसाठी सर्किट ट्रेनिंगचा उपयोग करणं. त्यानंतर तो सर्किट ट्रेनिंग खूप नोंद झालं होतं, आणि सगळ्यांना, आणि टेबल टेनिससाठी पण एक स्पेशल सर्किट ट्रेनिंग लोकांनी डेव्हलप केलं होतं स्वतःचं. तर त्यानंतर होतं, पण मला फॉर मी इट वॉज द फर्स्ट टाईम. मी सर्किट ट्रेनिंगचं मला कोणाला माहिती नव्हतं, आणि कोणाला कोणी सांगितलंही नव्हतं. तो हे सगळं शिकायला मिळालं. आणि जरी चायना गेलो, चायनामध्ये ट्रेनिंग पॅटर्न, कारण वांग दे युंग हे कोच होते, ते नंतर वर्ल्ड फायनलिस्ट मायकल सेव्हचे पर्सनल कोच होते. त्यांनी जे आम्हाला खूप सर्व्हिसेस व्हेरिएशन, आणि टार्गेट सर्व्हिस प्रॅक्टिस, आणि टार्गेट मल्टीबॉल, ते पहिल्यांदा मी केलं. लोकांनी केलं असेल, पण हे जर्नीमध्ये खूप शिकायला मिळालं, आणि खूप नवीन नवीन गोष्ट आणि लेटेस्ट टेक्निक शिकायला मिळालं. लवली. जसं मी म्हणलं की आता लोकांना असं वाटेल की अरे पण ते सगळं तुमच्या पिढीने केलं नसतं तर आत्ताचा स्पोर्टिंग भारत हा अस्पायरिंग नसता झाला ऑलिम्पिक्सच्या मेडलच्या बाबतीत. पण तुमची पिढी, विशेषतः तुमची दोन्ही एडिशन्स होती त्यावेळेस, ओव्हरऑल भारतीय स्पोर्ट्सचं असं होतं की मेडल मिळालं तर बोनस, किंवा हॉकीच्या पलीकडे मेडलचा विचार फार कोणी करत नव्हतं. अशा याच्यात ऑलिम्पिक विलेजमध्ये जाऊन स्वतःचा खेळ सांभाळून बाकीच्या गोष्टी, तेव्हा तुम्ही ओव्हरऑल ऑलिम्पिक्सकडे बघायचा एक टेबल टेनिस प्लेअर म्हणून तुमच्या पिढीचा दृष्टिकोन काय होता? ऑलिम्पिक विलेजमध्ये खूप फॅसिलिटीज असते, ते आपण अट्रॅक्शन पण होऊ शकतं, डिस्ट्रॅक्शन पण होऊ शकते. जेव्हा तुम्ही कॅन्टीनमध्ये जाता, म्हणजे मेसमध्ये, इट इज व्हेरी बिग, आणि खूप चॉईस असते खाण्यापिण्याचं. पण तुम्हाला तेच खायचं आहे जे तुम्हाला सूट होतं आणि तुमच्यासाठी बरोबर आहे. तर हा एक खूप कंट्रोल पाहिजे. नंतर सिनेमा हॉल असतात, हे असतात, लोक खूप असतात, पण हे डिस्ट्रॅक्शन पण होऊ शकतं आणि मोटिवेशन पण होऊ शकतं. कारण विलेजमध्ये एवढे ऑलिम्पिक मेडलिस्टला आपण भेटतो, दुसरे स्पोर्ट्सचे स्टार्सला आपण बघतो, आणि त्यांना बघून आपल्याला पण हे शिकायला होतं की ते कसं वागतात, ते कसं तयारी करतात. ते सगळं, म्हणजे आता तिकडे ग्राउंड असतं, ट्रेनिंग ग्राउंडमध्ये तुम्ही सकाळी गेलो की जर ट्रेनिंग जे करतात, तर ते ट्रेनिंग बघूनही आपल्याला मोटिवेशन होतं. सो आय वुड लुक एट इट दिस वे. आणि मला विलेजच्या महत्त्व हे आहे की त्यास अपॉर्च्युनिटी मला माझे भारताचे दुसरे खेळाडूचे खिलाडू त्यांना परिचय होतो, त्यांच्याशी बोलण्याचा ऑपॉर्च्युनिटी होते, त्यांच्या संघात पण ब्रेकफास्ट, लंच किंवा बाहेर कधी रिलॅक्स करण्यासाठी पण बसतो. तर खूप त्यांच्या गेमच्या बाबतीत आम्हाला हे जाणीव होतोय. तर हे एक एक्सपिरियन्स आहे, आणि यू नीड टू पुल अप व्हॉट इज द बेस्ट. देर आर खूप नेगेटिव्ह फॅक्टर्स पण होत आहे, पण आय थिंक त्या ॲटमॉस्फिअर असं आहे की सगळे लोक हे बघतात की तुम्ही काही केलं, तो एक कॉम्पिटिशन होतं, त्यांनी चांगलं केलं तर मला पण करायचं. पण सर्वात जे फॅक्टर जे चेंज होत आहे ना, जेव्हा कोणीही एक मेडल जिंकतो ना, तो इंडियन कॅम्प, जे कंट्रीच्या कॅम्पमध्ये एकदम वातावरण बदलू जातं, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह होऊ जातो. तो मेडल जिंकायचं हे महत्त्व आहे, कोणी जिंकू दे, तो जिंकता एक तो पूर्ण ॲटमॉस्फिअर चेंज होऊ जातो. कारण तिकडे ऑलिम्पिकमध्ये आपण मेडल काउंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे नाही की सगळे लोक मेडल जिंकू शकतात, दॅट इज नॉट पॉसिबल, बट द ॲस्पिरेशन दॅट टू विन मेडल्स इज देअर. आणि तुम्ही बरोबर सांगितलं की त्यावेळी
हॉकी वॉज वन ऑफ आवर बेस्ट मेडल प्रॉस्पेक्ट्स. तो हॉकीवर सगळ्यांची नजर होती. बाकी प्लेयर्सचे एवढे चान्सेस मेडल जिंकायचे एवढे नव्हते. जिंकले आहे काही लोक, बट एवढे नव्हते ऑन पेपर. पण एक बदल मी जे आधी बघितलं आहे ना आता, की पहिले खूप लोक पार्टिसिपेशन आणि ऑलिम्पिकमध्ये क्वालिफायचा एक फोकस असतं. आता फक्त क्वालिफाय नाही, आता सर्व खेळाडू हे म्हणतात की मला माझ्या देशासाठी मेडल जिंकायचं. तर जे ॲस्पिरेशन आहे, जे एम आहे, जे तुम्ही म्हणतात ना, ते लुकिंग फॉरवर्ड चेंज झालं आहे. कारण आज लोकांना नॅशनल परफॉर्मन्स आहे ते चांगलेच आहे, पण लोकांना इंटरनॅशनल परफॉर्मन्स पाहिजे. आणि आता बघा, अगोदर जसं हॉकी वॉज दी ओनली वन, बट आता 10-12 स्पोर्ट्स आहे, त्यात एवढे स्टार आहे की जे चांगले खेळले तर ते मेडल देशासाठी जिंकू शकतात. राईट. आणि हे प्रोग्रेस इज व्हेरी एनकरेजिंग. मेडल वाईज इंडिया मे नॉट बी द स्ट्रॉंगेस्ट कंट्री, बट वी आर श्युअरली प्रोग्रेसिंग अँड स्ट्रॉंगली प्रोग्रेसिंग इन द राईट वे. राईट. तुम्ही जे इंटरॅक्शन म्हणलात भारतातल्या बाकीच्या ॲथलीट्स बरोबर, जगातले ग्रेट बार्सेलोना असो किंवा सोल असो, तुमचा सर्वात मेमोरेबल इंटरॅक्शन ऑलिम्पिक्समधलं, किंवा असं कोणी होतं की असं अल्टिमेटली आपण सगळे खेळाडू असलो तरी आपण स्पोर्ट्स फॅन्स असतो, सो एक काही झालं तरी जमलं तर याला भेटायचं किंवा असं काही आहे, असं काही होतं तुमचं? हो, स्टेफी ग्राफ वॉज वन प्लेयर आय सॉ. एडविन मोझेस ते माझे स्टार होते, कारण ही वॉज अनबीटन फॉर सो मेनी. बरोबर. हे दोन दुसरे स्पोर्ट्स आहे. आणि आपल्या भारताचे इन 1988 सोल, म्हणजे आपण टी व्हीमध्ये खूप बघितलंय त्यांना खेळताना. अँड द फॅमिली इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट फॅमिली ऑफ टेनिस. आणि वी वर शेअरिंग द सेम फ्लॅट. ऑसम. सो विजय अमृतराज आणि आनंद अमृतराज, वी वर शेअरिंग द सेम, मायसेल्फ अँड सुजय. अँड सो त्यावेळी ना त्यांना आपण फक्त बघितलं होतं टी व्हीमध्ये, विम्बल्डनमध्ये कॉमेंट्री काय, पण त्यांच्याशी दररोज रात्रीमध्ये ते आले की आम्ही आले की बसून गप्पा मारायचं, एक दुसऱ्यांना एक बोलायचं. ते एवढे हे झालं होतं की दॅट वॉज अन व्हेरी मेमोरेबल एक्सपिरियन्स. की आणि दोन्ही भाऊ एकदम बोलायला दे आर व्हेरी गुड. अँड त्यांच्याशी त्यांनी टेनिस जगतमध्ये खूप केलं आहे. So that was a very good experience. लवली. ओके. म्हणजे विजय अमृतराज आमच्या स्पोर्ट्स स्टार अवॉर्ड्सला बऱ्याच वेळा येतात, स्पोर्ट्स जर्नलिस्टच्या आमच्या फेडरेशनच्या फंक्शन्सला पण येतात. एवढा वेल रेड आणि एकंदर फक्त त्यांच्या खेळाची नाही, जगाबद्दलची सगळी माहिती. तर म्हणजे मी हेवा वाटतं सर मला तुमचा या बाबतीत की तुम्ही एवढा वेळ एकत्र त्यांच्यावर घालवला. वी एन्जॉयड. आय मीन तो मेमोरेबल आमचे हे होते. आणि त्यानं खूप PT उषा, देन अश्विन नाचप्पा, द एंटायर क्वार्टेट ऑफ नंबियार सर, एव्हरीबडी. तो देर आर सो केवढे झाले होते की आपण खाली बसले कॉमन लाऊंजमध्ये, जे बिल्डिंग्स आहे त्यात आम्ही दुसरे मॅचेस बघताय नाही बोलताय, ते खूप शिकायला मिळालं. सर एक क्युरिओसिटी आहे मला, तुमची पिढी ही लोकांना चेहरे माहीत नव्हते, नावं माहिती होती, ही वाली पिढी आहे, राईट? कमलेश मेहता हे नाव कुठल्याही स्पोर्ट्स फॅनला भारतातल्या गेल्या 50 वर्षातलं माहिती असेल. पण जेव्हा तुम्ही पीकला होतात तेव्हा जोपर्यंत तुम्ही राष्ट्रीय पेपर, सो कॉल्ड इंग्लिश पेपर, किंवा जिथे चालू आहेत मेजर टुर्नामेंट्स, नॅशनल्स, तिथल्या आवृत्तीशिवाय फोटो कुठे कमी यायचा. तर त्या बाबतीत पब्लिक रेकग्निशन किंवा लोक ओळखायला लागली वगैरे असं काही झालं ऑलिम्पिक्स नंतर का विशेष नाही? त्यावेळी पेपरचा लोकांना आपण बरोबर सांगितलं की कधी आपण कुठे गेलो ते ओळखत नाही आपल्याला, पण जेव्हा सांगतात तुम्ही कोण, माझं नाव कमलेश मेहता, टेबल टेनिस प्लेअर का, असं म्हणून खूप झालं. आणि ते चांगलंही वाटतं, मोटिवेशन वाटतं. बट त्यावेळी टी व्ही वगैरे एवढं नव्हतं त्यासाठी, आणि सोशल मीडिया पण नव्हतं. तर म्हणून न्यू पेडी इज मोर वेल नोन, दॅट इज ऑब्वियसली देअर. आणि ते व्हायला पण हवं, कारण आता ते आधी स्टार ऑफ द डे, आणि त्यांना मोठं स्टार बनवायचं, तर त्यांची प्रख्याती, त्याचं नाव लोक
ओळखते ते चांगले आहे. मला वाटतं दॅट इज ऑल्सो मोटिवेटिंग अँड पुशिंग देम टू डू बेटर. आणि आपण बघतो की खूप चांगलं करतात आता. 1992 बार्सिलोनाच्या बाबतीत मला तुम्हाला विचारायचं आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे, टेबल टेनिस फ्रॅटर्निटीतल्या खूप कमी जणांना आज माहिती आहे की एका भारतीयाने ऑलिम्पिक्समध्ये एका चायनीज खेळाडूला हरवलं. येस, कमलेश सरांनी ते केलं की जो त्याच ऑलिम्पिक्समध्ये डबल्सचा गोल्ड मेडल विनर होता. कमलेश सर, त्या लुलिनला तुम्ही तेव्हा, तो नंतर गायब झाला ना, पण तुम्ही कसं, म्हणजे तुम्ही त्याला गायब केलं का तुमचा हात होता? नाही नाही, आमच्या हातात काही नाही. लुलिन खूप छान प्लेअर होता. तर चायनीज नॅशनल चॅम्पियन 3 की 4 वेळा होता त्यावेळी. आणि ते लोक म्हणत होतं की हे आमचे हा फ्युचर प्लेअर आहे आणि ही विल बी डॉमिनेटिंग फ्रॉम द चायनीज साईड, असं त्यांचे लोक आणि टेबल टेनिस फ्रेटर्नीचे बाकी लोक म्हणत होते. आणि तो खूप छान होता, कारण मी 1.5-2 महिना त्याच्या ऑलिम्पिक्सच्या अगोदर क्वालिफाईंगमध्ये पण त्याच्याशी मी खेळलो होतो. आणि क्वालिफाईंगमध्ये मी खूप छान खेळत होतो. म्हणजे प्लेयर्सचे जे ग्रुप होते 6 प्लेयर्सचे, तर मी टॉप झालो. विनिंग ओव्हर चायनीज टायपे नंबर 1 प्लेअर, कोरियन नंबर 2 प्लेअर आणि 3 प्लेअर होते. या प्लेयर्सचे जिंकून मी नंबर 1 झालो, जे ऑन पेपर एक्सपेक्टेड नव्हतं. आणि टॉप झाल्यावर मी टॉप 6 एशिया झोनवरून क्वालिफाय झालो. आणि एशिया झोनचे जे लीग होती त्यातमध्ये लुलिन पण दुसरे ग्रुपचा टॉपर होता. तो त्यांच्याशी माझी मॅच झाली होती क्वालिफाईंगमध्ये, हाँगकाँगमध्ये झाली होती ही टुर्नामेंट. आणि त्या टुर्नामेंटमध्ये ते मी एवढा चांगलं खेळत होतो तरीसुद्धा लुलिनने मला एकदम आरामाने मारलं होतं. म्हणजे माझे स्ट्रॉंग पॉईंट मला खेळून की तू स्ट्रॉंग पॉईंट माझा, तू अटॅक कर, मी त्याच्यावर अटॅक करतो ना, असं. म्हणजे मॅचच्या नंतर मी सांगितलं माझ्या कोच आणि माझ्या कलिगला की मी छान खेळत होतो, पण त्यांनी मला काय एकदम आरामाने मारलं आहे. आता याच्यापेक्षा काय जास्त करायचं आता मला काही कळत नाही. आणि त्यानंतर पहिली मॅच ऑलिम्पिक्सची माझी त्याच्याशी. पण मला असं वाटतंय की तो बहुतेक थोडा ओव्हर कॉन्फिडंट असेल. कारण तो एवढा आसान इझी जिंकला होता माझ्याशी. प्रॉब्ली ही माइट नॉट हॅव थॉट. आणि ऑलिम्पिकमध्ये एक आहे की ते माइंड ओव्हर मॅटर असते. ही जेव्हा मी गेलो मॅचला, माझ्या मनात होतं की मी त्याच्याशी एकदम आरामाने हारलो आहे, खूप छान हे सगळं होतं. पण ते एक चीज मी केलं की तो छान आहे, पण हे नवीन मॅच आहे, हे लवॉल आहे. जर मी स्टार्टिंगमध्ये लीड घेतलं तर मी कुठलाही प्लेअरवर प्रेशर येऊ शकतो. तर मला त्याच्यावर प्रेशर आणायचं आहे. आणि टॉस जिंकल्यावर मी सर्व्हिस घेतली, कारण ते 5-5 सर्व्हिस त्यावेळी होती तो. आणि ते फायदामंद झालं की पहिलीच गेम मी 5-15 लीड करत होतो आणि मी आरामाने 221-11 की काहीतरी जिंकलो. तो पहिली आणि बेस्ट ऑफ 3 होतं, म्हणून पहिली गेम हारल्यावर त्याच्यावर खूप दबाव आला. आणि चायना एक गेम हारला ऑलिम्पिकमध्ये, तो स्वतः प्रेशरमध्ये आला असेल असं मला वाटतं. आणि तो जरा हार्ड खेळायला गेला सेकंड गेमच्या स्टार्टिंगमध्ये. आणि त्यावेळी माझा अटॅक त्याला कळत नव्हतं. ही ब्लॉकमध्ये तो जरा अडकत होता आणि त्याने खूप सोपं चुका केली. आणि दुसरी गेममध्ये पण मी 5-15 लीडिंग होतो. तो हा प्रेशर बहुतेक तो घेऊ शकला नाही. आणि हा प्रेशर गेमसाठी तो मला वाटतं आणि थोडं ओव्हर कॉन्फिडन्स असं मला वाटतं. आणि देन जेव्हा जिंकलो, दॅट फॉर मी इट इज वन ऑफ द बेस्ट विक्टरीज आय कॅन रिमेंबर इन माय लाईफ. आणि नंतर सगळे जे लोक मला ओळखत नव्हते, दुसरे देशांचे लोक, कोचेस वगैरे, ते सगळं ओळखायला लागले आणि भेटायला आले. आणि त्या सर्वात मोठी अपसेट हा टेबल टेनिसची होती त्यावेळी. राईट. त्याच्यानंतर म्हणजे पुढची ती किमटेक्सू वाली मॅच लगेच होती का दुसऱ्या दिवशी होती? मग काय सुजय सर, तुम्ही आणि चेतननी काय सेलिब्रेशन काय केलं? नाही, त्या अजून मॅच होती म्हणून सेलिब्रेशन तर संध्याकाळी डबल्स होती. नेक्स्ट डे मॉर्निंग परत
किमटेक्सूची मॅच होती. किमटेक्सूची अगोदर पण माझी जेव्हा मॅच झाली होती ते डिसायडरमध्ये गेली होती, तोच जिंकला होता. आणि इकडे पण डिसायडर झाला आणि किमटेक्सू वॉज मच मोर एक्सपिरियन्स. आणि डिसायडरमध्ये 14 ऑल होतं त्यावेळी मला आठवण आहे की मी 2 खूप छान फॉरेन टॉसपिन त्याच्या बॉडीवर मारलं होतं आणि ही वॉज अ पेन होल्ड. आणि ते माझे छान टॉसपिनवर फक्त बेंड करून त्यांनी काउंटर स्पिन विनर मारलं. खूप छान हे 2 मारले आणि दॅट चेंज्ड एव्हरीथिंग. अँड हिज कॉन्फिडन्स वेंट अप. टिल देन ही वॉज ऑल्सो अंडर प्रेशर. आणि 21-16 तो जिंकला. आणि नंतर जे क्रुशियल मॅच त्याच्यासाठी होती ते लुलिन. जर लुलिनने त्याला मारलं असतं कुठलाही स्कोअरनी तर मी टॉप केलं असतं आणि मी टॉप 16 मध्ये गेलो असतो. पण किमटेक्सूने लुलिनवर जिंकला आणि तो क्वालिफाय झाला. जेव्हा ती लुलिन आणि किमटेक्सू मॅच चालली होती तेव्हा तुमची पलीकडच्या टेबलवर शेवटची ग्रुप मॅच चालू होती का तुम्ही ती मॅच बघितली? नाही, वेगळ्या टाइमवर होतं पण मी बघितली होती. मग काय तुम्ही चेअर करत होता नाही लुलिनला? नाही मी कोणाला चेअर करत नव्हता, बस बघत होता कारण असंच बघण्यासाठी. राईट. ओके सर, खूप वेळ घेतला आम्ही तुमचा. एकदा फक्त मला एक सांगा की त्या ऑलिम्पियन झाल्यानंतर, कारण तुमच्या पिढीला सगळे स्पोर्ट्समध्ये तुम्ही जे काय कष्ट करायचात त्याचे डिरेक्ट रिवॉर्ड्स कमी मिळायचे, प्राइज मनी काही मिळायचं नाही, पण इनडिरेक्ट रिवॉर्ड्स खूप मिळायचे. तर दोन्ही ऑलिम्पिक नंतर प्रमोशन झालं होतं तेव्हा बँकेत का तेव्हा काय झालं? नाही, बँकेत मला पहिला प्रमोशन खूप उशिराने मिळालं होतं. पण कारण त्यावेळी काय असं काहीतरी बँकमध्ये पॉलिसी नव्हती स्पोर्ट्समॅनला कसं ट्रीट करायचं. की मी डायनामिकमध्ये पण हा लेवलचा पहिला प्लेयर होता. तर सुरुवाती ते पॉलिसीच नव्हती. त्यानंतर IBA फॉर्म झालं आणि बँक स्पोर्ट्स बोर्ड फॉर्म झाले आणि एक इंडस्ट्री वाईज पॉलिसीज झाले. त्यांनी गव्हर्नमेंटने पण 84 नंतर गव्हर्नमेंटने पण स्पोर्ट्सला एक दर्जा स्पेशल दिलं, तर हे वाढलं. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हे पॉलिसीज चेंज झाले आणि बेटर होते. आता सगळे टॉप कंपनीज पण वाटतं की दिस इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देम टू सपोर्ट स्टार्स ऑफ स्पोर्ट्स विच आर ॲक्च्युली इम्प्रूव्हिंग द इमेज ऑफ द कंट्री. कारण आता दे आर एम्बॅसेडर्स ऑफ द कंट्री, ऑल स्पोर्ट्स पर्सन. आणि आपण बघतो की कोणी मेडल जिंकलं की आपल्याला एकदम आनंद वाटतो की आपण त्यांना कधी भेटलो नसेल, आपण ओळखत पण नसेल, पण आपल्याला एक जे हॅपीनेस जे आहे ना, जॉय, ते होत. आणि आता लोक समजतात आणि माहीत आहे की त्यासाठी फक्त गव्हर्नमेंट तर करतच आहे, पण प्रायव्हेट लोक पण खूप आता येत आहे आणि एक प्लेयर 2 प्लेयरला सपोर्ट करतात. आणि आपण बघतो कारण प्रोफेशनली सपोर्ट करतात. कॉर्पोरेट्स आता खूप आले आहे. यासाठी मला असं सांगायचं की भारताचा स्पोर्ट्स प्रोग्रेसिव्ह आहे, डेव्हलपिंग आहे आणि आता स्ट्रॉंग होणार आहे. सर, कमलेश मेहतांसाठी 8 वेळा नॅशनल चॅम्पियन होणं की जे शरद कमल सोडून दुसऱ्या कोणी केलं नाहीये, का 2 वेळा, एकदा नाही 2 वेळा ऑलिम्पियन असणं पर्सनली जास्त महत्वाचं काय? त्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. आता ऑलिम्पियन एक डिफरंट कॅटेगरी आहे आणि प्रोसेसमध्ये होता म्हणे. असं आता कोण मला सांगितलं की तुम्हाला माहीत होतं की तुम्ही 8 वेळा बनणार नाही, असं काही नाही. पहिला तो असं माहीत पण नव्हतं की सुरुवात केली की मी इंडियासाठी खेळणार की नाही. दॅट इज द प्रोग्रेसिव्ह एम जे चेंज होतं आहे दॅट इज अ प्रोसेस. आणि हे प्रोसेसमध्ये येतं, पण आता लुकिंग बॅक यू माईट फील इट इज व्हेरी गुड, बट त्यावेळी तर आपण हेच करतो की आज मला काय करायचं आहे, व्हॉट इज द बेस्ट थिंग टू डू टुडे. लवली. आणि शेवटचा प्रश्न पर्सनली की खेळाडू, प्रशिक्षक, सिलेक्टर, आता ॲडमिनिस्ट्रेटर, या सगळ्या भूमिकांमध्ये तुम्ही ऑलिम्पिकमध्ये इन्व्हॉल्ड आहात. सर्वात स्पेशल काय आहे या सगळ्यात? मला खेळाडू एकदम स्पेशल आहे.
कारण त्यासाठी मी हे सगळं झालंय. मी खेळाडू होतो म्हणून कोचची मला संधी मिळाली, कोच होतो तर कॉमेंट्रीची संधी मिळाली, सिलेक्टरची संधी मिळाली आणि त्या नावाने मला आता ॲडमिनिस्ट्रेशनची जी संधी मिळाली आहे. पण प्लेयर्स इज क्लोज टू हार्ट आणि मला तो एक बेनिफिट आहे की मला माझा परिवार दरवेळी माझ्या संघात कुठलीही पोझिशनमध्ये माय फॅमिली हॅज बीन व्हेरी स्ट्रॉंग बॅकबोन आणि आफ्टर मॅरेज माय बेटर हाफ who also I got because of table tennis. So that has been my backbones. राईट. मोना मॅमचा उल्लेख केला तुम्ही आता. तुम्ही त्यांना स्लेज करता की ऑलमोस्ट सगळं अचीव झालं पण ऑलिम्पियन आहे मी असं काही? ओके, सरांनी आउटसाइड ऑफ स्टंप कन्व्हिनियंटली सोडून दिलं. त्यांना माहिती आहे कुठला बॉल सोडायचा. नाही असं ओके ओके सर, आज तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिलात, तुमच्या ऑलिम्पिक्सच्या मेमरीज आमच्या सगळ्यांबरोबर शेअर केल्यात, त्याबद्दल समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अशी आशा करतो की यावेळेस ऑलिम्पिकच्या निमित्ताने तुम्ही पहिल्यांदा स्पोर्ट्स कट्ट्यावर आलात, पण तुमच्या 8 नॅशनल चॅम्पियनशिप सारखाच हा योग स्पोर्ट्स कट्ट्यावर आम्हाला वारंवार तुमच्याशी गप्पा मारायचा योग. धन्यवाद. आणि बस आपण हे ऑलिम्पिकसाठी आपण प्रेयर करू की आपले खेळाडू ना फक्त टेबल टेनिस नाही, सगळे भारतीय खेळाडू चांगलं परफॉर्मन्स दे आणि जास्तीत जास्त मेडल आणि आपल्या देशाचा गौरव आणि नाव वाढावा. येस, जसा ऑलिम्पिक्सचा मेडल काउंट वाढावा तसाच स्पोर्ट्स कट्टाच्या आणि कमले सरांशी मारलेल्या गप्पांचा आपल्या बाकीच्या एपिसोडचा व्ह्यूजचा काउंट वाढावा. असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यावर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा फीडबॅक कळवा, ते तेवढंच महत्त्वाचं आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यापेक्षा जास्त कमेंट्स आम्हाला कळवा. तुर्तास कमलेश सर आणि अमोल कराडकर थांबतायत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.